नाशिकमध्ये कुंभ पर्वाला सुरुवात तर झाली आहे, मात्र नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर शिवाय नाशिक जिल्हा आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये त्याची फारशी चर्चाच नाहीये। त्यामुळे कुंभमेळ्याचं ब्रँडिंग जागतिक पातळीवर करणं तर फारच दूरची गोष्ट। या उलट मध्य प्रदेश सरकार मात्र महाराष्ट्राच्या 2 पावलं पुढे आहेत। कारण उज्जैनमध्ये मे 2016 मध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याचे मोठमोठे होर्डिंग्स नाशिकमध्ये झळकावून आतापासूनच ब्रँडिंग करायला त्यांनी सुरुवात केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश अशा दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार आहे, मात्र गतिमान प्रशासनाचा दावा करणाऱ्या महाराष्ट्र सरकारला मध्य प्रदेश सरकारने कधीच पिछाडीवर टाकल्याचं चित्र नाशिकमध्ये दिसून येत आहे। नाशिकमध्ये कुंभपर्वाला सुरुवात झालेली आहे। या कुंभपर्वाचं जागतिक पातळीवर ब्रँडिंग करू असा दावा जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून वारंवार केला जात होता। मात्र ब्रँडिंगच्या बाबतीत या कुंभपर्वाने जिल्ह्याच्या सीमा देखील पार केल्या नसल्याचं वास्तव उघडकीस येत असतानाच मध्य प्रदेश सरकारने नाशिकमध्ये जे भाविक येणार आहेत त्यांचं स्वागत करणारे मोठमोठे होर्डिंग्स नाशिक शहरात मोक्याच्या ठिकाणी लावलेले आहेत। त्याचबरोबर एप्रिल आणि मे 2016 या कालावधीमध्ये उज्जैनमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। निमंत्रण देताना तिथल्या विकासाला चालना मिळावी, अर्थव्यवस्था अर्थचक्र हे गतिमान राहावं अशी एक अपेक्षा असते। समजा नाशिकमध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये इतर देश विदेशातून म्हणा किंवा इतर राज्यातून भाविक आलेच नाही तर अर्थचक्राला कशी गती मिळणार हा सवाल उपस्थित होत असतानाच मध्य प्रदेश सरकार अनेक टप्प्यानं आघाडीवर गेल्याचं दिसून येतंय। त्या तुलनेत महाराष्ट्र सरकार पिछाडीवरच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।